मिसळ प्रेमीने या लवकर मिसळ खायला. मस्त झटका मिसळ, ग्रेप एम्बॅसीची झटका मिसळ. तर ही आहे नाशिकच्या मिसळ प्रेमींची आवडती झटका मिसळ. 300 लिटर मिसळ आहे, 300 लिटर. जाळ आणि दूर संगटच. हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमची लाडकी ओवी आणि मी आहे ओवीची मामा आणि तुमची क्रेझी मुडी रंजिता. आणि आज आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या ग्रेप एम्बॅसी मध्ये. अगदी ओवी बरोबर बोलले, ही खरं तर जत्राच आहे. आजूबाजूला एवढी गर्दी वाटते ना. मी 1.5 वर्ष अगोदर आलेली होते आणि त्याच्यानंतर आज आलेत. 1.5 वर्ष अगोदर आणि आताच्या ग्रेप एम्बॅसी मध्ये भरपूर फरक आहे आणि हा फरक पाहून मला खूप जास्त आनंद होतोय. मामा, आपण ते करायचं काय? VR करायचं ना, सायकलिंग मला करायची. काय काय करायचंय तुला? सगळं. पण मी काय म्हणते, ह्याच्या अगोदर आपण मिसळ खाऊया का? ओके ओके, सगळंच करायचंय. या मग मंडळी माझ्यासोबत. आता माझ्यासोबत आहेत प्रतीक. तर प्रतीकच्या आई आहेत, मामी पण आहेत. तर या देखील आता आपल्यासोबत फिरणार आहेत, मला ग्रेप एम्बॅसी दाखवणार आहेत. येस, खूप छान वाटते हा. आणि तुम्हाला भेटून एवढ्या वर्षानंतर मस्त वाटला. चला, आम्हाला पण खूप छान वाटलं. थँक्यू. या इथे आपण मल्टी व्हरायटीज ग्रेप्स लावलेले आहेत. अच्छा. इथे इवन ब्लॅक आहे, पर्पल आहे, ग्रीन आहे, अच्छा, तिन्ही प्रकारचे grapes लावलेले आहेत. सीझन नाही, दॅट्स वाय एकदम छोट्या फॉर्म मध्ये एखाद्या महिन्यात बऱ्यापैकी त्यांची ग्रो होणार. म्हणजे इथेच मिसळ खायची आणि ग्रेप्स पण करून खायचे का? करू शकतात, काही अडचण नाही. राईट नाव तो आपला मेन प्रोडक्ट इथला मिसळच आहेत. पण आपण जो नवीन युनिट स्टार्ट केलाय फॅमिली रेस्टॉरंट, तिथे म्हणजे इंडियन आहे, आपलं चायनीज आहे, इव्हन कॉन्टिनेंटल सुद्धा अवेलेबल ठेवलेलं. तिन्ही पण आहे. अरे वा, म्हणजे मी जेव्हा आली होती तेव्हा फक्त मिसळ होती. हो. आता फक्त मिसळ नसून सगळंच आहे. फक्त सेक्शन वेगळा ठेवलाय त्याला की मग मिसळवर अन्याय नको व्हायला, इकडे आपलं व्यवस्थित चाललं. हे बरोबर आहे, मिसळवरती अन्याय नाही झाला पाहिजे. पहिलं बाळ मिसळ आहे, नंतर बाकी सगळं. हो, नंतर बाकी सगळं. आणि तुम्ही पाहताय की वरती 5 छोटे छोटे द्राक्षाचे घड लागलेले आहे. हे बघा, ते आता हळूहळू वाढतील. आणि आज गर्दी पहा किती आहे. मला असं वाटतं ही गर्दी रोजच असेल नाही का? युजली बऱ्यापैकी फुल असतं. बऱ्यापैकी फुल. म्हणजे आज वेटिंग आहे, तशी वेटिंग नसते युजली. आज वेटिंग आहे. आज वेटिंग. कृपया वेटिंग चालू आहे. वेटिंग काउंटरवर आपलं नाव द्यायचंय. कोणी डायरेक्ट जाणार नाही. तुम्हाला टोकन दिलं जाणार. आणि कॉन्सेप्ट खूप छान आहे. म्हणजे असं बाहेर बसून, पाळण्यावर बसून अगदी मिसळ एन्जॉय करतात. आणि असं नाही की एक वयोगट आहे, सगळ्या वयोगटाचे आहे. फॅमिली ऑडियन्सच आहे की लहान मुलापासून आजीपर्यंत सगळे एन्जॉय करू शकते. मिसळ सुद्धा खाऊ शकते त्या हिशोबाने मिसळ. हो, जसं की मी बघते आता ही गर्दी अशी वाढतच चाललेली आहे. मग रविवारी काय हालत होत असेल? बेसिकली आता तुम्हाला सुरुवातपासून सांगतो. आम्ही बेसिकली एक 10-12 टेबल पासून स्टार्ट केलेलं. आता आम्ही 110-120 टेबल लावतो. लाईक रविवारी आज आमची सीटिंग, रविवारी एवढी गर्दी नाही, दॅट्स वाय सीटिंग कमी ठेवली आहेत. ऑलमोस्ट 500 लोक बसतील एवढी ठेवली आहे. रविवारी आम्ही 750 सीटिंग पर्यंत आम्ही ऑक्युपाय करून घेतो. तेव्हा वेटिंग पण असेल, कारण की आता मी जास्त ऐकलं एका की 1 ते 1.5 तासाची वेटिंग आम्हाला पण असते. चांगलं नाही वाटत वेटिंग, पण एक लिमिट असतं की किचन मधनं तेवढंच पॉसिबल आहे तेवढ्या लोकांना देणं. नाहीतर आपण क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. दॅट्स वाय मग तेवढं. या इथे हे कशासाठी ठेवलेले आहे? हे आपल्याला रस्सा भरण्यासाठी, रसा बनवण्यासाठी. हो, गरम रस्सा देण्यासाठी. अच्छा, गरम तरी वेगळी असते, रस्सा वेगळा दिलेला असतो. अच्छा, तरी वेगळी असते आणि रस्सा वेगळा वेगळा असतो. या हा बघा, हे आपले सकाळी 300 लिटरचं पातेले. 300 लिटरचं पातेल आहे हे. क्या बात आहे. आणि हे बघा, 300 लिटरचं पातेल आहे जे सकाळीच बनवून ठेवलं जातं. एवढं मोठं मिसळचं पातेल मी पहिल्यांदा बघते. आणि हे तुम्ही तयार करून ठेवता सकाळी? हो, नाही, जसं क्राऊड वाढेल तसं बनवतो. अच्छा, जसं क्राऊड वाढेल तसं तुम्ही बनवत जाता का? क्या बात आहे. खूपच छान खरंच. आणि याच्यासोबत अजून पण बऱ्याच गोष्टी बनवल्या जातात, तेही मी तुम्हाला दाखवते. या मामी, ढोकळा पण आहे. हे बघा. आणि इथे तयार करताय ढोकळा. ढोकळा आहे. अजून काय आहे मामी? फ्रेंच फ्राईज आहे. फ्रेंच फ्राईज आहे, कारण की लहान मुलं असली की त्यांना फ्रेंच फ्राईज लागतात. लहान मुलांसाठी कोथिंबीर वडी, आळूवडी आहे आणि भजी पण आहे. भजी आहे. आणि हे बघा इथे जिलेबी पण आहे. भजी आणि वडे. भजी आणि वडे गरम गरम काढतायत काय? तिकडे हे बघा जिलेबी काढली जाते. खूपच मोठा केलाय तो किचन आणि फुल बिझी आहेत सगळे किचन मध्ये. हे पाहून खूपच छान वाटतंय. म्हणजे कामगारांना मॅनेज करणं ते पण कठीण असेल. सगळ्यांना सांभाळून ठेवणं ते एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे नाही का ह्याच्यामध्ये. आणि हे बघा त्या बाजूला जे मोठे मोठे पापड असतात ना, ते मोठे मोठे पापड जे आहेत ते फ्राय करतायत.
आपल्या मिसळच्या सोबत पापडही लागतो. पापड पण असतो, दही असतं. अच्छा, पापड दही हे सगळंच असतंय. आणि सगळे कामाला हातभार लावत आहेत. सगळे जण आपापल्या कामामध्ये ज्यांना जसं जसं एक एक काम दिलेलं आहे हो, तसं 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 काम केलं जातं. प्रत्येक सेक्शन वेगवेगळं असताना प्रत्येक सेक्शनचे जे माणसं असतात ते बरोबर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत व्यवस्थित क्लिअर काम करतात. अरे वा. आणि तुमच्या दोघांची साथ आहेच की त्यांना हो. सगळ्यांना. आता काकींची साथ आहे, हो, आणि तुमची मामींची प्रतिसाद साथ आहे, मग त्याच्यामुळे हे जास्त सोपं आहे. कारण की कोणतंही काम आपण करत असतो त्या घरच्यांची साथ असणं गरजेचं आहे. आणि माय माऊलीची साथ असली का मग तो व्यवसाय तर खूपच पुढे जातो. खूप छान वाटलं तुम्हाला दोघींना भेटून. आणि तुम्ही दोघं जण अगदी असे उभे राहून त्यांना हेल्प करत आहे ते बघून खूपच छान वाटतं. पाठिंबा दिलाय तुम्ही दोघांनी छान. आणि इथे काढत आहेत मस्त गरम गरम जिलेबी. आणि ते गरम गरम कांदा भजी काढतायत हे बघा. यांची सगळ्यांची फुल गाई चालू. माझं पण असं होतं इथे बघू का तिकडे बघू. इकडनं आवाज आला की माझं लक्ष इकडे जातं, तिकडनं आवाज आला का तिकडे जातंय. बघा वडे असे करून ठेवलेत, राऊंड करून ठेवलेत. म्हणजे जसं ह्यांचं होईल तसं लगेच वडे पण जातील गरम गरम तयार व्हायला. इथे वडे करतात का? नाही, फ्रेंच फ्राईज असतं, इथे भजी. अच्छा, वडे आणि भजी इकडे. हो. ओके. सगळ्यांचं तेल वेगवेगळं आहे. हो, वेगवेगळं. हॉटेल 4 वाजेपर्यंत चालू राहील. 4 पर्यंत कुठलेही सेक्शन बंद होणार नाही. आणि हे बघा इथे आता हे काढताय दादा गरम गरम रस्सा. इकडनं नेतात आणि त्या टोपामध्ये ठेवतात आणि त्याचा गॅस खाली गॅस चालू पण आहे चालू असतो, गरम गेलं गरम पाहिजे. राहण्यासाठी. तर ही आहे नाशिकच्या मिसळ प्रेमींची आवडती झटका मिसळ. 300 लिटर मिसळ आहे, 300 लिटर. जाळ आणि धूर संकटच. तर ही बघा, आज रविवार नाही हो, आज तर मिसळवार आहे, मिसळवार. आणि हे बघा किती फटाफट सगळ्या प्लेट लावत आहे तिकडे. धाव 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 धाव. आणि तुम्हाला माहिती आहे का, नाशिकमध्ये द्राक्ष आणि मिसळ फेमस आहे. आणि या ग्रेप एम्बॅसीमध्ये तुम्हाला दोन्ही मिळणार आहेत, ग्रेप्स पण आणि झटका मिसळ पण. मिसळ प्रेमीने या लवकर मिसळ खायला. मस्त झटका मिसळ, ग्रेप एम्बॅसीची झटका मिसळ. मिसळ मम्मा, हा सोनू, मस्त दिसते मिसळ. दिसते मस्त. मग चव कधी करणार? चलो करूया. चला करूया. आणि काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते बघा. मिसळ आहे, रस्सा दिलेला आहे इकडचा छान, तरी तर्री. येस, आणि जर एक्स्ट्रा तर्री हवी असेल तर एक्स्ट्रा तर्री आहे. ढोकळा आहे, वडा आहे आणि पापड. पात्रा म्हणजे की आपण याला म्हणतो अळूवडी. आणि फ्रेंच फ्राईज आहेत, कोथिंबीर वडी आहे, कांदा भजी आहे, जिलेबी आहे. आणि इथे आहे गोडधोडमध्ये हे पण आहे आपलं छास पण आहे. आणि आहे इथे लस्सी. आणि लस्सी तर बघा, आहा आहा आहा, श्रीखंडसारखी घट्ट आहे हो. हे बघा ना, सुपर्ब आहे ना. एवढं सगळं मिळते बरं का इथे. येस बाळा. आणि ओवीची लस्सी, ओवी मला हळूच इशारा करते कारण ओवीची लस्सी फेवरेट आहे. सो मला असं वाटतं की पहिला बाईट माझ्या ओवीला भरवते. इथून का इथून का इथून 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 इथून. आहा आ. एक गोष्ट ते विसरली सांगायला, पापड. मिसळमध्ये पापड पण आहे बरं का. दही आहे, येस, दही, पाव, मिसळ आणि पापड. पापड पापड महत्वाचा आहे, पापड. चला आता फायनली ती वेळ आलेली आहे मिसळची. हा. आणि जास्त तिखट लागलं ना तर दही मिक्स करायचं हा त्याच्यामध्ये. ओके. तिखट कमी लागतं आपल्याला. मला तर तिखट लागतच नाही. तुला तर असंही तिखट आवडतं ना? खूप आवडतं. खूप आवडतं. हा, लस्सी पिएल. भरपूर ऑप्शन आहेत आता तिच्याकडे. लस्सी आहे, फ्रेंच फ्राईज आहेत. आणि ओवी कमी तिखट वाटलं तर आपल्याकडे आहे तर्री, झटका देण्यासाठी. हा हा. काय चविष्ट आहे हो. आणि माझ्या मागे बघा गर्दी वाढतच चालली आहे. 1.5 वर्ष अगोदर जी मी चव केली होती मिसळची तीच चव आहे, चव बदललेली नाही आहे. वा, मजा आली रावाच. कारण की तुझ्या सुट्टीमुळे आज आम्ही नाशिकला आलो ना. आणि तुला मिसळ आवडते म्हणून मी मिसळ खायला आले.
ओवीला थँक्यू. पात्रावडी खाते म्हणजे अळूवडी. जरा क्रिस्पी आहे. कोल्हापूर मस्त. मस्त आहे. लस्सी नाही सांगितलं तू कशी. ओवी जिलेबी. जिलेबी टेस्ट कर. जलेबी. कोथिंबीर वडी. अरे कांदा भजी काय एकदम क्रिस्पी आहे बघा. मिसळची किंमत सांगते 120 रुपये प्लेट आहे मिसळची किंमत. आणि जर तुम्हाला अनलिमिटेड मिसळ खायची असेल तर 150 रुपये. आय होप तुम्हाला मिसळ आवडली असेल. हो खूप जास्त आवडली. खूपच छान आहे अगदी. आता आपण ग्रेप एम्बेसी फॅमिली रेस्टॉरंटकडे जाऊया. तिकडे नवीन कन्सेप्ट आहे. हायड्रोफोनिक फार्म आम्ही तिथे बनवलेले आहेत आणि फार्म टू टेबल इम्प्लिमेंट करायचा ट्राय करतोय. आता राईट नाव 40% वेजेस आम्ही सक्सेसफुल झालो आहे त्याच्यासाठी की आम्ही इम्प्लिमेंट करू शकलो. बाहेर बाकीचे 60% प्रोक्युअर करतो बाहेरनं. ओके. हळूहळू तो पर्सेंटेज वाढवू आम्ही. बेसिकली दिस इज अ बॅक डोअर. अच्छा हा बॅक डोअर आहे का? येस. तुम्हाला असं सुचलं कसं की आता हे असं काहीतरी वेगळी अजून कॉन्सेप्ट करायची आहे? ते ॲक्च्युली त्यात पूर्ण होलसेल म्हणजे मामाचीच आयडिया होती ती. हा त्याचं काहीतरी नवीन करूया बोललो की आता द्राक्ष झालेलं आहे आपलं तर मग आपण याच्यात वेगळं काहीतरी करून बघूया. मग स्टार्ट केलेलं आहे तर आता बघू काय होईल. अरे वा. नाही पण खूप हे पण छान आहे. R&D अजून पण पूर्ण R&D फेज मध्ये असं नाही की अच्छा पूर्ण. हे किती महिने झाले आता सुरू करून? एक 6 महिने होत आले कम्प्लीट. अच्छा 6 महिने होत आले. मग आता ह्याला खत वगैरे कसं देतात? खत म्हणजे याला फक्त खत असतं म्हणजे नो पेस्टिसाइड्स विषय हा. अच्छा NPK तर या पाण्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे फ्लो होत असतं कॉन्स्टंटली. ओके. ही माती नाही याच्यामध्ये. म्हणजे माती नाही. सॉइललेस ॲग्रिकल्चर टेक्निक आहे पूर्ण. हो हो. इकडचं आणि ते वातावरण पण तुम्हाला पूर्ण मेंटेन करावं लागत हो, असेल ना. इकडचं temperature क्लायमेट maintain टेम्परेचर आहे करतो. ते मेंटेन करावं इकडे लागतं. कूलर फॅन पॅड्स लावले ते पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. पाणी अच्छा. फ्लो असतो तिकडे फॅन सक करत असतो हवा. वेलकम टू ग्रेप एम्बेसी फॅमिली रेस्टॉरंट. तुम्ही मिसळ खाल्ली. हा. आता राईट नाव हे बघायला गेलं तर इथे सुद्धा आपली द्राक्षची वाईन्स आहेच. अंडा ग्रेप प्रूफ तुम्ही डाईनच करतात. बट इथे मेन जो फॅक्टर आहे तो फार्म टू टेबल. तो जो हायड्रोफोनिक जो फार्म आहे तिथून ते टेबलपर्यंत सगळ्यात कमी टाईममध्ये येणारं पहिलं रेस्टॉरंट असेल की बिकॉज सगळ्यात फ्रेशेस्ट गोष्ट तुम्हाला खायला भेटू शकते. याची गॅरंटी आम्ही देऊ शकतो. डायरेक्ट फार्म टू टेबल. टेबल असंच झालं. बिकॉज तुम्ही युजली जेव्हा तुम्ही एखादा लेट्यूस जो घरी ऑर्डर करतात तो यायला 2 ते 3 दिवसाची प्रोसेस घरपर्यंत येण्यासाठी लागते ती किंवा आपल्या प्लेटपर्यंत सुद्धा 4 दिवस जातात. त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा तोपर्यंत डाऊन होतेच. बरोबर. पण आपल्याकडे तसं नाहीये. एका दिवसात लगेच प्रोड्यूस त्याच दिवशी येत आहे. एका दिवसात कुठं म्हणजे तिकडच तुम्हाला तोडायचं बनवायचं आणि टेबलवरती आणायचं आहे. ऍक्च्युली आता काय बनवलेलं आहे? आता मी तुम्हाला बीटरूट टिक्की दिलेली आहे. बीटरूट टिक्की. हो. मी तुम्हाला मायक्रोग्रीन सुद्धा देतो. मायक्रोग्रीन्स बेसिकली आम्ही ते सुद्धा इथेच प्रोड्यूस करतोय. ते तुम्ही जेव्हा मोठ्या पोर्शनमध्ये व्हेजेस खातात त्याच्यात जेवढं न्यूट्रिशन भेटतं ते कमी इवन 20 ग्राम मायक्रोग्रीन्समधूनच भेटून जातो. हो. ते सुद्धा तुम्हाला मी ट्राय करायला देतो तुम्हाला. हे मायक्रोग्रीन्स आहेत. याच्यामध्ये सनफ्लॉवर आणि आय गेस मस्टर्ड आहे आणि मायक्रोग्रीन्स मस्टर्ड आहे. हो. बीटरूट कटलेट. आपण जर असं बीटरूट खायचं म्हटलं तर अजिबात खाणार नाहीत. पण हे बीटरूट कटलेट बनवलं आणि ते खरंच खूपच चविष्ट आहे बरं का. कसं आहे? मस्त. हो तू असं बीटरूट खाल्लं असतंस का? अजूनपर्यंत नाही खाल्लंय. मग तिला असं मी ज्यूस वगैरे बनवून देते. नुसतं बीटरूट ती नाहीच खायला बघत. पण आता तर तिला आवडते. त्याच्यावर पण टाकते रोल मला. कशामध्ये? हा चीज रोलमध्ये. तर आता आपण ही लिव्स सगळे टेस्ट करूया. पालेभाज्या. सुशी बरोबर आपण जो वसाबी खातो ना तशी ती टेस्ट आहे. बीटरूट कटलेट छान वरतून असं क्रिस्पी केलेलं आहे आणि आतमधून छान असं सॉफ्ट आहे. हाय हाय. पहिले विचार करूया हा. आणि मग आर्केड खेळू. चला आता ओवीचे गेम खेळण्यासाठी. ओ आर्केड समोर. आर्केड मध्ये जायचं. आरके समोरच आहे. चला. मजा आली. छान होता.
बाळ आहे इग्वाना. हे बघ, बच्चू हे इग्वाना. मोठे मोठे होत चाललेले आहेत. हे वरती मी ते बसायला खाली बसायला जातो दीदी. तुला आज ओवी गोष्ट सांगणार आहे. हो बोल. हो हो. तुला आज ओवी- मम्मा गोष्ट ओवी सांगणार. मला गोष्ट सांग ना. मी नाही सांगणार मम्माला बोल. सांग ना गा. मम्माला बोल. अगं मला एवढ्या दिवसापासून जंगलातून आणले आणि इथेच ठेवलेलं आहे. मला कोणी गोष्ट सांगायला येत नाही. तू सांग ना मला गोष्ट. तू अरे, गोष्ट सांगायला सांगतोय. हा तर कपडा आहे. कपडा नाही, त्याची स्किन तेवढी जाड असते उभी. त्याची स्किन एकदम कपड्यासारखी आहे. कपड्यासारखी एकदम जाड असते. गणपती बाप्पा मोरया. ये ओके 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 ओके. ब्रेक आएगा धीरे से धीरे से. हे ते काय? माझ्या Yay! Woo! Yay! शाबाश. हो चालली मी आता परत. बाय. तर मंडळी, आमचा तर गैरपिंपासी फिरून झालेला आहे. तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत या आणि छान मिसळचा आस्वाद घ्या आणि छान छान राईड एन्जॉय करा. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. टिल देन हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि जगभर फिरत राहा. बाय.